डे ब्लॉग, म्हणजे फॅशन शोचा दुसऱ्या दिवशीचा आजचा ब्लॉग आहे. काल आम्हाला लेट झालं, आम्ही नालासोपारामध्ये आहोत आणि काल 12 वाजले आणि ट्रेन पनवेलला जायला नाहीच, म्हणजे पॉसिबलच नव्हतं. आणि कॅबनी जायचं, कॅब पनवेलसाठी ॲक्सेप्टच करत नव्हती, डायरेक्ट रिजेक्ट करत होती. तर हे आता वाजले 12:30 आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता, माहीत नाही दिसतंय की नाही, पण इथेच एवढं भरलं आहे. आडवणच दिसतंय, फुल भरलं आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि आम्ही आमच्या ऑर्गनायझर मॅडम आहेत त्यांच्याकडे स्टे केला कालच. आणि अजून आम्ही डिसाईड केलं की आम्ही सकाळी लवकर उठून 4 वाजता निघू. आता 12:30 वाजले दुपारचे, पण अजिबात पाऊस थांबायचं नाव नाही घेत आहे. आणि न्यूजवरती दाखवतात की 2 दिवस म्हणजे आता ट्यूजडे वेडनेसडेपर्यंत असंच चालू राहणार आहे. सो बघू आता. माझी एक्झाम होती आज, ती पण कॅन्सल केली, बट येस आता बघूया. आजचा ब्लॉग हाच आहे की मी पनवेलला नालासोपारा टू पनवेल जाण्याचा स्ट्रगल, म्हणजे इन पावसात तसं काही स्ट्रगल नसतं, बट ह्या पावसामधून कसं जायचं. माझ्यासोबत माझा दादा पण आहे, प्रणित दादा. तो आता फ्रेश होतो आहे, मी पण फ्रेश होते. ओके, सो भेटूया. बघू, मी तुम्हाला सांगते कसं कसं काय पुढे असेल. काय करते गाईज, आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि बघा, पाणी अजून आहे तसंच आहे, काहीच कमतरता नाही. सगळ्यांच्या अवतार कातोऱ्यांसारखं झालंय. हा खूप मस्ती करतो, खूप मस्ती करतो ना रे तू. भयंकर पाऊस, आता काय बोलशील यार. काय नाही, दोरवेली असं जोडलं ना. लास्ट टाइम पण बदलापूरच्या शोला किती 1 वाजलेला निघायला आपल्याला. आणि कॅब पण आम्ही 7-8 कॅब आम्ही अशात घालवल्या, यायलाच तयार नाही. शेवटीला एक आली, मग यांच्या इथे गेलो घरी, तिथं स्टे केलं. तेव्हा 4 जण, 5-6, त्यात आई पण होती ना, बाई पण होती ना तेव्हा. आता आम्ही दोघंच. आता 2 जण नाही, ती अजून एक ताई आहे, तर ती बांद्राला राहते. आमदार पनवेल के. आज मी नाव काय ठेवलं माहिती आहे का ब्लॉगचं? नालासोपारा टू पनवेल स्ट्रगल. ओके. हा, पावसातला. नाईस नाईस. म्हणजे पाण्यात कसलं बरं. हे बघा, हा घर आहे ना, ह्या घरातली बाई आहे ना, इथून ह्या घरातली बाई, म्हणजे ह्या घरातच पाणी गेलेलं आणि तिथली बाईनं पाणी काढत होती. मला जाम वाईट वाटलं. म्हणजे एवढे जेवढे ग्राउंड फ्लोअरचे आहेत ना, तेवढे सगळ्यांच्या घरात पाणी गेलं असेल दिसते. नेहमीप्रमाणे बहीण भावानी बाजी मारलेली आहे. गाईज, इथं पाणी कमी झालं, आमचा निघायचा विचार चाललाय आणि या बाईचा नटाफटा चाललाय. अरे मग मेकअप नको करायला, पनवेलला जायचं. हा, पण पॅकिंग चालली. निघायचीच आहे. बदाम खावत दिमागी बद्दल चला या खाया. काहीच आम्ही त्यांना सांगितलं नाही की आम्ही जायचा निर्णय आहे तो. त्यांना समजलं ते बोलतील, म्हणजे ती काळजी करतात आमची, असं वाईट नाही काय. इकडं बॅगा भरायला घेतल्या रूम मध्ये. बघा काहीच ताज नको आता, शोभणार नाही. पण आता आम्ही डोक्यावर घेऊन डोपाभर पाणी आहे. आम्ही कसं जाणार आमचा मला माहित नाही आणि आम्ही पॅकिंग करायला घेतले गाईज. आता खरी मेन गोष्ट आहे, मॉडेल्सची लाईफ हे अशी असते. हा, कोणाला बनायचं का मॉडेल? आता हे लागणार आहे का माहित नाही मला. रश्मी बस त्याच्यावर. कसा तरी पकडलाय काही मला नाही. इकडे बघा, दिसतोय का आम्ही माहित नाही मला. मी कॅमेरा पकडायचं काम केलाय. पाणी बघा, हा पाणी किती आहे तुम्ही इमॅजिन करू शकता का? घराला बघून, तो घर ग्राउंड फ्लोअरचा हा ना. अरे ती मोठी मोठी माणसं दादा डुबली, आपण तर काय चीज. आता
सगळ्यात मोठा टास्क आहे तो दादा करणार. बापरे. ह्या ताईला सांगायचं, ताई म्हणजे ती मॅडम आहे ऑर्गनायझर, त्यांना सांगायचं आम्ही घरी जातोय. कारण की ते आम्हाला पाठवत नाहीये, त्यांना माहिती आहे आम्ही कुठेतरी जाऊन अडकणार आहे, कारण ते आम्हाला पाठवत म्हणजे केअर करतात ऑफकोर्स. असं ते येऊ दे चालेल. आणि ही आहे शो स्टॉपर, शो ओपनर. हळूच रेकॉर्डिंग. रिक्षावाला आजकाल रिक्षावाला पण एवढा भाव आलाय, त्याने 100 रुपये देतो, इथून 10 मिनिटावरच स्टेशन आहे, तरी पण ते ऍक्सेप्ट करत नाही. बघा काय करतात आता वापस एकदा ट्राय करतो. हो आता वापस एकदा ट्राय करते का मग. हे आहे दादा जास्तीत जास्त किती अमाऊंट आहे ना, किती? 120. नको नको 35. चला देव बाप्पा गणपती बाप्पा मोरया. त्याचं काय पत्ते केलतात ना रिक्षावाल्याची पत्ते केलतं, पैसे वाढत वाढत चाललं. बघूया आता काय होतं. गाईज ते पण मिजाज झाले त्या रिक्षावाल्याला. नो काय ते पैसे वाढवा बोलतात. किती 20 वाढू? 30 वाढव ना. किती होता आधी 30 काय होतं ना, 150 जास्ती पण नाही पाहिजे. हां बघू आता येत आहे का. ऑटो काय पडले तेव्हा 1 2 3 4 5 ऑटो आहे, तिथे नाही यायला तरी यायला मागत नाही. बघला 5 ऑटो आहेत पण यायला मागत नाही. आणि तिकडे पाणी वाढत चाललं. 150 रुपये किती जवळ आहे रे. हा बघ ना किती यो यो तर बघ तेच काय ये बरं. यो इकडे जवळ आहे, यो जवळ आहे, यो जवळ आहे, यो जवळ आहे. 5च ऑटोवाले आहेत तरी यायला मागत नाही. पाणी वाढत चाललंय. एक तर फक्त आमच्या पायाजवळच आहे 200 मीटर. रिक्षावाला जवळच आहे, तुला किती आहे ऍक्सेप्ट का नाही करत, त्याला पैसे पण देशील असं. गाईज एक ऑटो म्हणजे बुक झालेली आणि तो ऑटोवाला बोलतोय की मी तुम्हाला कुठे सोडेल, अर्ध्या रस्त्यात सोडेन असं बोलतोय आणि 250 रुपये घेते. मग काय फायदा. गाईज आमच्या ऑर्गनायझर मॅडम त्यांचा क्राऊन ब्युटिफुल आहे ना, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलाच असेल. किती हेवी आहे लिटरली. किती किलो असेल? 1 किलो असेल. नको जाम मस्त आहे. हा एक डायमंड इथला पडलाय, तो तिथला रिकवर करण्यासाठी 2000 चार्जेस सांगितले होते. राईट घ्या तुमच्या अमानत तुम्हाला. आम्ही चाललोय भूर म्हणजे पाणीचं लेवल कितीपर्यंत पोहोचलंय बघायला, ते वाजलेत 7 आणि सकाळपासून घरी जायला निघालोय पण अजून काहीच नाही. येस येस हे मस्त आहे रे. हे हाय बघा तुमच्याकडे आहे का असं फुकटमध्ये इकडे नाला सोपा मस्त आहे. सगळे खेळायला निघालेत वाटतं बाहेर सगळे. किती पाणी आहे बघा इथपर्यंत. सकाळी तर कमरेपर्यंत हे पूर्ण डुबलेलं निळं कलरचं. बापरे. लोक बोलतील कम तू दुबई नाही, कम तू वसई. पुष्पाची चप्पल आले खाल्ल्या का. पुष्पाची चप्पल काय रे इथे बघ रे देवा, हे घर आहेत का. कशी येणार मला बघ काहीतरी आहे तिथे. अरे दगड आहे ते, दगड वगैरे काहीतरी असं. नाही फोनचं काय नाही, आयफोन आहे. पडला बाबा माझ्या परमेश्वराला काहीतरी होता. ये वर ये बाबा. स्पीड ब्रेकर आहे. हा वर ये. आता परत डुबणार होता. काही लाट बघ, ही लाट आली आहे. वाव कसली भारी लाट आली आहे. ही बघ काय अशा आजारी पडली याच्यामुळे. आई ग यार किती कडक दिसते रे. पण यांचं विचारांचं घर. ही अजून एक गाडी आली. गाईज हे बघा ना इथे काय झालंय. ही अजून एक आलंय. इथे काय चाललंय त्यांचं पोरांचं. पोरं पोहतायत लिटरली. गायचे बघा नाही ते पण हे पडलं. बिचाऱ्यांचं किती नुकसान झालं असं. यार शेट हे बघा ना किती नुकसान झालंय. इथे पण स्कूटी गेली आहे. तिला समजा काही नाही झालं. दादा आम्ही स्टे करू. मला ह्याच्या हिंमत नाही जायचं. अयो हे बघ काय लाट आली गाईस. दिसते की नाही काय माहिती.
दादा क्या हे बघ ना मग. बाय बाय. ती एवढ्या वर चढत आली. फन टाइम. मधला फर्स्ट शो जो असेल तो लक्षात राहील. हा. अमेझिंग एक्सपिरियन्स. नाही कोकणी भाषेत मालवणी मालवणी. शेक घेताय मी. हाय हाय दुखतात माझी ना मला. तुका मामूस काय बोलतात? तुका मामूस. चुटकी पुटकी. गाईज बघा त्याला कोणी सांगितले पण नाही स्पेलिंग वगैरे काहीच, तो त्याचं त्याच लिहितो. पाठ केलाय ग. पण स्पेलिंग कुठे पाठ केलंय त्याने? हो झालेली आहे. कृष्णला पण जातो तो. अरे हो बिचारा. काय ग बिचारा. एक हसुली ना रे. कसला करून निदान टॅलेंट. अरे ते लहान लहान मुलांमध्ये घेतील तुला शो मध्ये. ती दीदीला ह्यांनी आहे तो अंड्याची करसुलिपी. अय्या मित्र झाला. ज्याच्यासाठी ब्लॉग चालू केलेला हे बघा. कपड्यात ठेवून दिला. या ब्लॉगचं टायटल काय होतं? नाला सोपारा टू पनवेल स्ट्रगल, म्हणजे ट्रॅव्हलचं स्ट्रगल. बट आम्ही आज पण इथे राहते. 20 ते 30 कॅबवाले कॅन्सल झाले, त्यांना आम्ही पैसे देतो. काहीच नाही होतं पण आज पण आम्ही राहतो. मॅडमचे काय होतं ते मन खूप मोठे आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी आज पण स्टेसाठी फोर्स केला. गाईज हे बघा एवढे सारे. हा कुठल्या शोचा आहे? मिस इंडियाचा आहे. आणि एवढे शो एवढे आहेत. हा मुंबईचा आहे. लुक ॲट दॅट. असं करते डोक्याला. हा फ्रंट त्याचा इकडे आहे. कलर पण छान आहे ना सगळे यांच्यात. दिसते. नाही इकडे बघा. हे इकडे मस्त दिसतो. चॉकलेट खाऊन साखरवर बारी आली. बघ. अरे खूप कडू चॉकलेट आहे. बट यमी आहे. महिन्यातून एकदा खाते मी डाळ चॉकलेट. दुबईचं आहे पण प्युअर दुबई. खेळायचं लुडो हबीबी. खेळायचा. कम टू वसई. मेकअप आर्टिस्ट आहे हा प्रणित केणी. ऍक्टर, मॉडेल प्लस क्लासिकल सिंगर प्लस मेकअप आर्टिस्ट. न्यूडला फक्त हे वापरतो कन्सिलर. कुठे येते डब्यामध्ये. मोठी रियालिटी. काजू कतलीचा बॉक्स आहे. हे आता नको हे करू. ब्रँड होईल त्यांचं मार्केटिंग होईल. सेंचुरी कुठे जास्ती बघतात ही लोक. माझा ब्लॉग बघतात. हे ब्रशेस वाजलेत बघा किती 11:15. आणि इथे बघा काय इकडे बघा काय चाललंय. रात्री मेकअप नाही करायचा. बसून घालायची मी कधी पण. आणि उठताना कसं उठायचं मी तुला खूप कर ना चेंज. कर चेंज. बघा एवढा खाऊ आणलाय. फाफडा खाना है. फाफडा नाही खाकरा आहे. खाकरा 12 कम्प्लीट 12. हॅपी बर्थडे टू यू. कोणचा बर्थडे असेल त्याने हॅपी बर्थडे. काय माहित 12 वाजलेत ना म्हणून विश केला असंच. वाजले की 1 मिनिट दाखवते. 5:45 वाजलेत. आम्ही रेडी झालो.
म्हणजे आता लोकवरती जाऊ नका, झोप येतं. फ्रेश वगैरे झालो आम्ही. पाऊस आला रात्री पण आम्ही 1:30 वाजता झोपलो ना. 1:30 वाजता 1:30ला झोपलो मी. आता उठलो 5:45ला. सॉरी 5:30ला उठलोय. दादा बोल काहीतरी. काय नाही, आता फ्रेश होता, आंघोळी करतो आणि तू फ्रेश नाही झालास? नाही, ती मस्त आंघोळी वगैरे झाली याची. चोराच्या उलट्या बोंबा. ब्रश तर केलाच नाही. मी पण फक्त ब्रश केलाय, तोंड धुतो आणि घरी जाऊन मस्त वापस झोपायचं आणि नंतर उठून आंघोळी करायची. येस, बघू आता आम्हाला ट्रेन भेटते का नाही. सो प्रे करा, ट्रेन भेटू दे. त्यांना कसं प्रे करा बोलतो अरे आपण आधी जाणार आहे ना. हा. ठीक आहे, चला. कोणतरी बोलतं, 1 मिनिट बोलतं इथे काय पकडलं. इथं मेंदू असतं. मग आता काय विचार करायचा, कोणाचा कुठे मेंदू आहे? नक्की पोराचा आहे का पुरीचा आहे? पुरीचा आहे का? तू काय बोलत होता? प्रे करा. ब्लॉग अजून पोस्ट होणार आहे का? अजून एडिटिंगचा पत्ता नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम साठी प्रे करा की आम्ही सेफली जाऊ कुठे आणि सेफली जाऊ आणि पाऊस नसावा. आता डिसाइड केलंय कुठे पण जाताना एक्स्ट्रा वेअर कॅरी करायचं. नक्कीच. सूटकेस जागाच गाईचे तरी बरं झालं की ताईचे कपडे गेला होता, दादाचे कपडे मला होते. हा ना, खरंच. मी पण वॅक्सिन घातली. मी कधी वॅक्सिन नाही घालत, पहिल्यांदा घातलेली. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच ताई म्हणजे तेजल ताई आणि दादाचं नाव नाही, सॉरी. त्यांच्यासाठी स्पेशल थँक्यू. आणि त्यांच्या घरचे पण खूप चांगले होते. त्यांचे सासू सासरे, ननंदबाई, त्यांचा छोटा मुलगा खूप चांगले होते. सगळे फ्रेंडली होते, आमची खूप केअर घेतली. सो त्यांना थँक्यू सो मच. येस. परत काल सारखं केलं. बाय बाय. बाय करा, बाय. बघू शकता काल इथे पाणी एवढं होतं की फुल झालेलं गाडी, कमरेपर्यंत पाणी होतं इथे. आणि आता मी चालले फायनली घरी. म्हणजे सक्सेसफुल झालं नाहीच कालचा ब्लॉग, कारण की आपल्याला कालच निघायचं. मी चाललो यांच्यासोबत. आम्ही लास्ट 2 दिवसापासून इथेच अडकलोय. बापरे, हे पण ऍक्सेप्ट नाही करायचं. हा ना, किती 250 रुपये देऊन गेले, 300 रुपये देऊन गेले. 10 मिनिटाचा फक्त रस्ता, 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटरसाठी. कसा पाऊस पडतोय बघा. गाईज इकडे बघा. बापरे, हे बघा. आणि या दोन्ही बस खराब झाला. आय थिंक खराब झाली. शपथ. किती पाणी भरलंय बघा ना. डेंजरस एक्सपिरियन्स आहे. पाणी भरलंय. सो आम्ही उतरलो ऑटोमधून आणि आता बसमध्ये चाललोय. बघूया ते कसं. पण रिक्वेस्ट केली म्हणून. आणि आमच्या ना इथपर्यंत पाणी आहे आणि आम्ही भिजलोय. आणि आमच्या मॅम ना तिकडे म्हणजे त्या सांगतात की रिटर्न करूया प्लीज. बघा ना, हे बघा ना कसं भरलंय सोने. ऑटो पण बंद पडलेली आमची. स्टेशनला नाही असल्या तर बघू तिकडे. समोरच वसई स्टेशन आहे. बापरे, अभि घाणगिरी चालू आहे. हे तरी पाणी कमी आहे. कालचा बघितलंच ना, कालच्या क्लिप तुम्ही बघितला असेल, मी टाकल्या असते. त्यात ह्याच्यापेक्षा घाण आहेत. बापरे, बस स्टँड लावलोय का? हे स्टेशन चिपकूनच आहे. बस पण लागते इथे पण नाही. तर लगेजला टू म्हणजे एकदम भरपूर भरलेले आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि आता आम्हाला डोक्यावर घ्यायला लागतील. बघा चित्री. बघा ना तिथे लोक कसे चालले. आमचा ते जीव कितीच आहे. बापरे, असं घ्यायचं का? हे तुला उचलेल कसं? हे बघा बाबा, जेवायला झालाय. काय बोलशील? पाणी म्हणजे इथपर्यंत आहे. इथपर्यंत पाणी होतं. इथपर्यंत ना. अजून नाही का? दोन चांगला एक्सपिरियन्स.
आमच्या ऍक्च्युली 3 दिवसाची पिकनिक ही शी माझ्या दादू कशी शी वापस आमच्या डोळ्यासमोर पनवेल ट्रेन गेली. एवढा struggle करून आम्ही आलो. कुठून? वसईवरून चर्चगेट. अरे नाही वसईवरून दादरवरून कुर्ला. आता आता कुर्ल्याला आहे फक्त 5 सेकंडसाठी ट्रेन रिलीज झाली. अचानकपणे ही ट्रिप म्हणू शकतो. 3 दिवसाची ट्रिप खूप भारी झाली आहे. कधी असं प्लॅन झालं पाहिजे फिरायचं. आणि इथे पाऊसच नाही बघ ना काय दिसतोय. पत्रा पण ओके आहेत. आणि आता चाललेला आहे घरी. बाय 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 बाय. कशी झाली ट्रिप? एक नंबर. अशी ट्रिप कोणाची नको असं आम्ही ब्रेक कारण की म्हणजे आम्हालाच माहिती आहे ट्रिप कशी झाली आहे. बाकी एवढा फोकस नको करू कारण की म्हणजे राज दिखेगा. मगाशी याच्यात दिसलाय जरा. बाय बाय दादा. नीट जा घरी. हा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तू बसले बघा. नाही संची मम्मी नाही बघ काकी चाललो घरी. आलो आत्ताशी.